नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. बँक नोट अध्यादेशाला राष्ट्रपतींनी दिली मंजुरी. 31 मार्चनंतर बाद नोटा आढळल्यास होणार दंड. उद्यापासून एटीएममधून 2,500 ऐवजी 4,500 रुपये काढता येणार. नोटाबंदीच्या निर्णयानंतर पुढच्या पावलांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री करणार देशाला उद्देशून भाषण. उत्तर प्रदेशात सत्ताधारी समाजवादी पक्षात फूट. पक्षाध्यक्ष मुलायमसिंग यादव यांनी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना पक्षातून केलं 6 वर्षासाठी निलंबित. माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांच्या पार्थिवावर आज होणार अंत्यसंस्कार. आणि क्रीडा मंत्रालयानं ऑलिम्पिक संघटनेची मान्यता केली तात्पुरती रद्द. नमस्कार. आणि आता सविस्तर वृत्त. 31 मार्चनंतर चलनातून बाद करण्यात आलेल्या 500 आणि 1,000 रुपयांच्या नोटा बाळगण्यावर प्रतिबंध करणाऱ्या केंद्र सरकारच्या अध्यादेशावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी स्वाक्षरी केली आहे. मंत्रिमंडळानं या अध्यादेशाला आधीच मंजुरी दिली होती. या अध्यादेशानुसार 31 मार्चनंतर हे चलन आढळल्यास ते बाळगणाऱ्याला 10,000 रुपये दंड किंवा जप्त करण्यात आलेल्या रोख रकमेच्या 5 पट यापैकी जी रक्कम जास्त असेल ती दंड म्हणून वसूल केली जाणार आहे. याशिवाय ठराविक काळात जुन्या नोटा बदलू न शकणाऱ्यांनाही संधी देण्यात आली आहे. 9 नोव्हेंबरपासून 30 डिसेंबरपर्यंत परदेशी असलेल्या भारतीय नागरिकांना असं चलन 31 मार्चपर्यंत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या विशिष्ट शाखांमध्ये भरता येईल. अनिवासी भारतीयांना हीच कालमर्यादा 30 जूनपर्यंत राहणार आहे. या अध्यादेशानुसार खोटी माहिती दिल्यास 50,000 किंवा घोषित रकमेच्या 5 पट रक्कम यापैकी जास्त असलेली रक्कम दंड म्हणून आकारली जाणार आहे. एटीएममधून दररोज पैसे काढण्याची मर्यादा वाढवून 2,500 रुपयावरून 4,500 रुपये इतकी करायला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं सामान्य नागरिकांना दिलासा दिलाय. 1 जानेवारीपासून ही वाढीव मर्यादा लागू होणार असली तरी आठवड्यातून एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा मात्र 24,000 एवढीच ठेवण्यात आली आहे. लघु उद्योजकांसाठी मात्र ही मर्यादा आधीच 50,000 रुपये. विमुद्रीकरणाची घोषणा झाली तेव्हापासून एटीएममधून पैसे काढण्यावर मर्यादा टाकण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी देशाला संबोधित करण्याची शक्यता आहे. विमुद्रीकरणाचा 50 दिवसांचा कालावधी संपल्यानंतर सरकार यापुढे कोणती पावलं उचलणार आहे याबाबत ते या भाषणात बोलणार असल्याची अपेक्षा आहे. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबरला देशाला संबोधित करताना विमुद्रीकरणाची घोषणा केली होती. ही घोषणा करताना त्यांनी 500 आणि 1,000 रुपयाच्या नोटा चलनातून बाद करतानाच त्या बँकेत जमा करण्याची 30 डिसेंबरपर्यंतची 50 दिवसांची मुदत दिली होती. ती मुदत काल संपली असून या पार्श्वभूमीवर ते आज नागरिकांशी संवाद साधणार आहेत. सुलभ डिजिटल पेमेंट आणि व्यवहारासाठी भीम या नव्या मोबाईल ॲपचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत शुभारंभ केला. हे ॲप म्हणजे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली असल्याचं पंतप्रधानांनी तालकटोरा स्टेडियममध्ये डिजिधन मेळाव्यात बोलताना काल सांगितलं. सर्व व्यवहार भीम या ॲपद्वारे होतील हा दिवस दूर नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. इंटरनेटशिवाय चालणारं हे ॲप वापरासाठी सुलभ असून जनतेसाठी उपयुक्त आहे. हे ॲप म्हणजे 2017 या वर्षाची भेट असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. आपकी पहचान, आप ही का अंगूठा, आपका कारोबार, कितना बड़ा रिवॉल्यूशन आ रहा है. और 2 सप्ताह के बाद ये व्यवस्था जब आरंभ होगी, मैं बहुत साफ देख रहा हूं, ये भीम दुनिया के लिए सबसे बड़ा अजूबा होगा. देशात 2 आठवड्यात बायोमेट्रिक बोटांच्या ठशाद्वारे पेमेंट करण्याची पद्धतही सुरू होईल असं पंतप्रधान म्हणाले. रोख रकमेचा कमी वापर करण्यासाठी प्रोत्साहन मिळावं म्हणून नागरिकांनी येत्या 1 जानेवारीपासून दररोज किमान 5 डिजिटल व्यवहार करावेत असं आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केलं. समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव यांनी काल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि पक्षाचे सरचिटणीस राम गोपाल यादव यांची 6 वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली आहे.
उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं जाण्याआधीच समाजवादी पार्टीमधल्या यादवीनं उग्र रूप धारण केलंय. आपली बाजू ऐकून घेण्याआधीच हकालपट्टीची केलेली कारवाई असंसदीय असल्याचं अखिलेश आणि राम गोपाल यादव यांनी म्हटलंय. तर आपल्याला पक्ष वाचवायचा आहे, त्यामुळे बेशिस्त वर्तन केल्याबद्दल या दोघांवर ही कारवाई केल्याचं मुलायमसिंग यादव यांनी स्पष्ट केलंय. अखिलेश यादव यांनी पक्षाचा आदेश झुगारत 235 उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली होती. तर त्याआधीच पक्षाध्यक्ष मुलायमसिंग यादव यांनी 325 उमेदवारांची यादी घोषित केली होती. गडचिरोलीपासून 220 किलोमीटरवर असलेल्या सिरोंचा तालुक्यात गोदावरी नदीवर बांधलेल्या पुलाचं उद्घाटन राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या हस्ते काल झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुलाचं लोकार्पणही झालं. हा पूल राज्याच्या सीमावर्ती भागात असून त्यामुळे सिरोंचा तालुका तेलंगणाशी जोडला गेलाय. सिरोंचा ते हैदराबाद या थेट बस सेवेला कालपासून प्रारंभ झाला. यावेळी मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखवून बस मार्गस्थ केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल नागपूर इथे सामाजिक न्याय विभागाच्या इमारतीचं हस्तांतरण झालं. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे उपस्थित होते. या इमारतीमध्ये यापुढे सामाजिक न्याय विभागाची सर्व कामं एकाच छत्राखाली होतील. दर महावर्षाने विमुद्रीकरण केलं पाहिजे असं बाबासाहेबांचं मत होतं, असं यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितलं. नागपूर शहराला प्रदूषणमुक्त तसंच सायकल रिक्षामुक्त करणार अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केली. तसंच बाबासाहेबांच्या चिंचोली इथलं स्मारक ड्रॅगन पॅलेस आणि दीक्षाभूमीला पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी 200 कोटी रुपयांचा निधी देण्यात येतोय अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. मावळत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचं स्वागत निसर्गरम्य ठिकाणी समुद्रकिनारी करण्याकडे दिवसेंदिवस कल वाढतोय. म्हणूनच सिंधुदुर्गमध्ये मोठ्या संख्येनं पर्यटक दाखल होत आहेत. जिल्ह्यातले सर्व समुद्रकिनारे आणि पर्यटन स्थळं पर्यटकांनी फुलून गेलेत. मालवणमधले देवबाग, तारकर्ली, वायरी हे समुद्रकिनारे पर्यटकांना मोहात पाडत असतात. स्पीड बोट, पॅरासेलिंग यासारख्या धाडसी पर्यटनाचा आनंदही पर्यटक इथे घेऊ शकतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यालाही पर्यटक आवर्जून भेट देत असतात. आम्ही सध्या राहायला फिजी, जे ऑस्ट्रेलियाच्या पासून 3 तास अंतरावर आहे. आम्ही 10 वर्ष तिथे राहतो, पण दर आम्ही 1.5 वर्षांनी आम्ही महाराष्ट्रात येतो. पण सिंधुदुर्गाचा अनुभव हा आमचा सर्वात मोठा अनुभव म्हणू शकता. मागच्या वर्षी पण आम्ही लाडघरला व्हिजिट केलं आणि सिंधुदुर्ग हा आमचा दुसरा पर्याय. चांगला अनुभव आहे आणि इथलं वातावरण, इथली लोक, इथलं जेवण, या सगळ्याच गोष्टी अतिशय चांगल्या आहेत. उद्यापासून 2017 हे नवीन वर्ष सुरू होतंय. हिंदवी स्वराज्याची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक रायगड किल्ल्याच्या महादरवाजाला पुन्हा नीटनेटकं करण्याच्या कामाला पुरातत्व खात्यानं सुरुवात केली आहे. यामुळे शिवभक्तांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. अवजड असणारा हा दरवाजा केवळ आदरणीय व्यक्तींसाठीच उघडला जायचा. या महादरवाजाचा आवाज पुन्हा ऐकताना इथल्या दगडी चिऱ्यांचे ऊर देखील भरून येत आहेत, अशी भावना कोकण कला मित्र मंडळाचे अध्यक्ष सुरेश पवार यांनी व्यक्त केली आहे. इथे असणारी तत्कालीन व्यवस्था, विशिष्ट पेहरावात असणारे इथले चौकीदार, अशा थाटात जर किल्ले रायगडवर येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत झालं तर रायगडच्या पर्यटनात भर पडेल. या महादरवाजाचं महत्त्व विशद करून इथल्या पर्यटनाचा ऐतिहासिक क्षण पर्यटकांना पुन्हा अनुभवता येणार असल्यानं पर्यटकांनी रायगडला भेट द्यावी असं आवाहनही पुरातत्व खात्यानं केलं आहे. किल्ले रायगडच्या महादरवाजाचं झालेलं हे सुशोभीकरण म्हणजे पुरातत्व खात्याचं खरं अस्तित्वही ठरणार आहे. महामार्गालगत 500 मीटरच्या आत असलेले बार बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत. त्याचं सर्वसामान्य नागरिकांकडून समर्थन करण्यात येत आहे. या आदेशानुसार मुंबई पुणे आणि मुंबई गोवा महामार्गावर असणारे सुमारे 330 बार मार्च 2017 पर्यंत बंद करण्यात येणार आहेत. या संदर्भात बार मालकांना लवकरच नोटिसा वितरित करण्यात येणार आहेत. पनवेलमध्ये एकूण 140 बार असून त्यापैकी 29 बारमध्ये महिला काम करतात. एका बारमध्ये कमीत कमी 50 कर्मचारी असून त्यामध्ये अशिक्षित किंवा अल्पशिक्षित कामगारांचं प्रमाण जास्त
जास्त आहे. बारबंदीमुळे या कामगारांचा रोजगार संपुष्टात येणार असल्याची भीती मात्र इथे व्यक्त होतीये. केंद्र सरकारच्या विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर गेल्या 50 दिवसात शिर्डीच्या साईबाबांच्या झोळीत साई भक्तांनी 35 कोटी रुपयांची रोकड आणि 2 किलो 9 ग्रॅम सोनं आणि 56 किलो 500 ग्रॅम चांदीचे दागिने दानरूपानं अर्पण केलेत. या दानामध्ये 4 कोटी 53 लाखांच्या 500 आणि 1000 रुपयाच्या जुन्या नोटांचा समावेश असून 3 कोटी 50 लाखांच्या 2000 आणि 500च्या नव्या नोटांचा समावेश आहे. विशेष म्हणजे पंतप्रधानांच्या कॅशलेस व्यवहार करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत साई भक्तांनी भरभरून दान केलंय. यामध्ये डेबिट कार्डद्वारे 2 कोटी 62 लाख तर धनादेश आणि डिमांड ड्राफ्टद्वारे 3 कोटी 96 लाख तसंच ऑनलाईन पद्धतीनं देश विदेशी चलनाच्या स्वरूपात 5,25,000 आणि भारतीय चलनात 1 कोटी 96 लाख रुपये दानपेटीत जमा झालेत. हुंडीद्वारे 18 कोटी 96 लाख आणि डोनेशन काउंटरवर 4 कोटी 25 लाख रुपयांची देणगी संस्थानला मिळाली आहे. पुण्यात दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्र यांच्या वतीनं निर्णय प्रक्रियेत महिला या विशेषांकाचा प्रकाशन सोहळा काल पार पडला. या कार्यक्रमाला अंजली देशपांडे, मनीषा खळदकर, प्रदीप भार्गव आणि प्राज कंपनीच्या अध्यक्ष परिमल चौधरी उपस्थित होत्या. राजकारण वगळता इतर क्षेत्रात स्त्रिया निर्णय प्रक्रियेत आघाडीवर आहेत. तसंच महिला सकारात्मक दृष्टीनं पुढे जात असून त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे असं मत यावेळी परिमल चौधरी यांनी व्यक्त केलं. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून आज दृष्टिक्षेप 2016 हा कार्यक्रम प्रक्षेपित होणार आहे. सरत्या वर्षात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम दृष्टिक्षेप 2016. 2016 या सरत्या वर्षातल्या महत्त्वपूर्ण घटनांवर आधारित कार्यक्रम दृष्टिक्षेप. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि राज्यातल्या बातम्यांचा वेध दृष्टिक्षेप 2016. 31 डिसेंबर रोजी सायंकाळी 7:30 ते रात्री 8:30 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. पुनःप्रसारण 1 जानेवारी रोजी सकाळी 9 ते 10 या वेळेत. प्रादेशिक वृत्त विभागाची निर्मिती दृष्टिक्षेप 2016 सरत्या वर्षातल्या बातम्यांवर. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांच्या पार्थिवावर आज दुपारी 12 वाजता अहमदनगर जिल्ह्यातल्या प्रवरानगर इथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यापूर्वी सकाळी 9 ते 11 दरम्यान डॉक्टर धनंजयराव गाडगे सभागृहात त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. राहाता तालुक्यातल्या लोणी इथल्या त्यांच्या राहत्या घरी त्यांनी काल संध्याकाळी 7:30 वाजण्याच्या सुमाराला अखेरचा श्वास घेतला. अहमदनगर जिल्ह्यातल्या प्रवरानगर परिसर बाळासाहेब विखे पाटलांची कर्मभूमी होती. 1965 मध्ये अहमदनगर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांच्या राजकीय प्रवासाला प्रारंभ झाला. त्यानंतर कोपरगाव लोकसभा मतदारसंघातून ते 2 वेळा विजयी झाले. तसंच केंद्रात त्यांनी वित्त राज्यमंत्री आणि अवजड उद्योगमंत्री म्हणूनही कामकाज पाहिलं. दुपारी 12 वाजता प्रवरानगर इथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बाळासाहेब विखे पाटील यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल चे विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शोक व्यक्त केला आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या आजीवन अध्यक्षपदी सुरेश कलमाडी आणि अभय चौटाला यांची नियुक्ती केल्याप्रकरणी केंद्र सरकारनं काल भारतीय ऑलिम्पिक संघटनेची मान्यता तात्पुरती रद्द केली आहे. संघटनेनं आपला निर्णय बदलेपर्यंत ही मान्यता रद्द राहणार असल्याचं केंद्रीय क्रीडा मंत्री विजय गोयल यांनी काल सांगितलं. राष्ट्रकुल स्पर्धा घोटाळा प्रकरणी सुरेश कलमाडी यांना तुरुंगवास झालाय, तर चौटाला यांच्यावर बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याचं प्रकरण सुरू आहे. त्यापूर्वी कलमाडी आणि चौटाला यांची नियुक्ती केल्याप्रकरणी मंत्रालयानं संघटनेला कारणे दाखवा नोटीस बजावून निर्णय मागे घेण्यासाठी कालपर्यंतचा कालावधी दिला होता. 27 डिसेंबरला संघटनेच्या चेन्नई इथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत कलमाडी आणि चौटाला यांना बढती देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आणि आता हवामान. उत्तर भारतात धुक्याचं साम्राज्य पसरलं असून दिल्लीमध्ये अनेक ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा झालाय. नवी दिल्लीत दाट धुक्यामुळे सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत झालं असून हवाई वाहतुकीवरही परिणाम झालाय. गेल्या 36 तासात राज्यात विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागातील तापमानातही घट झाली आहे. येत्या 24 तासात संपूर्ण राज्याचं हवामान कोरडं राहील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. बँक नोट अध्यादेशाला राष्ट्रपतींनी दिली मंजुरी. 31 मार्चनंतर बाद नोटा बाळगल्यास होणार दंड. उद्यापासून एटीएममधून 2,500 ऐवजी 4,500 रुपये काढता येणार.
नोटाबंदीच्या निर्णयानंतर पुढच्या पावलांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री करणार देशाला उद्देशून भाषण. उत्तर प्रदेशात सत्ताधारी समाजवादी पक्षात फूट. पक्षाध्यक्ष मुलायमसिंग यादव यांनी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना पक्षातून केलं 6 वर्षासाठी निलंबित. माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांच्या पार्थिवावर आज होणार अंत्यसंस्कार. आणि क्रीडा मंत्रालयानं भारतीय ऑलिम्पिक संघटनेची मान्यता केली तात्पुरती रद्द. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया सकाळी 11:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.